चला वाचकांनो, आता आपण प्रत्यक्ष आपली प्रतिकारशक्ती म्हणा, व्हायटल शक्ती म्हणा की जीवनी शक्ती म्हणा, ही काय आहे, ती कशी वाढवता येईल याचा अभ्यास करू। आणि त्या अगोदर या हाताच्या पंजाकडे लक्ष द्या की आपलं वय 30 झालं, आता शरीराला कमी अन्नाची गरज आहे म्हणून नाश्ता बंद। हा अंगठा म्हणतो आकाश तत्व, म्हणजे सकाळी 12 वाजेपर्यंत उपवास। पुढचे बोट दाखवतात वायू आणि अग्नितत्व, तर 12 वाजता 50 ग्राम चहा, आपलं हिरवी 4-5 प्रकारची पानं आणि फळं, यामुळे वायुतत्व आणि अग्नितत्व मिळेल। त्यानंतर दुपारी सलाडचं जेवण, ज्यामध्ये आपल्याला जलतत्व मिळेल आणि त्यामध्ये अंकुरित मूगसुद्धा। आणि संध्याकाळी कार्बोहायड्रेटचं जेवण, ज्यामध्ये आपल्याला 20% कार्बोहायड्रेट, 60% हिरव्या शिजवलेल्या भाज्या आणि 20% डाळ उपयोगात आणायची आहे। आता ही जी आपली प्रतिकारशक्ती आहे, जीवनी शक्ती आहे, चेतनाशक्ती आहे, आपण जर ब्रह्मांडाचा विचार केला तर लाकूड किंवा दगड यामध्ये ती नाही। जे पशु प्राणी आहेत किंवा वनस्पतीमध्ये जीवनी शक्ती आहे, मात्र ती एकाच जागी स्थिर असते आणि ती मर्यादित आहे। पशु जगतमध्ये जीवनी शक्ती कार्यक्षम आहे, मात्र त्यांना हसणं, अंगठा बोटं नसल्यामुळे एका मर्यादेपलीकडे त्यांना ज्ञान होत नाही। मनुष्य हा सर्वोच्च बुद्धिवान प्राणी आहे आणि त्यामुळेच तो दुःखीसुद्धा आहे, हे आपण पाहूया। ठिकाणी आपण पाहू की हा जो मनुष्य प्राणी आहे, हा 5 प्रकारच्या कोशांमध्ये जगत असतो। एक म्हणजे अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय आणि 5वा आनंदमय कोश। तर हे जगत असताना जेव्हा त्याच्या मनावर मल आणि विकाराचे आवरणं येतात, तेव्हा आत्म्यातील शक्ती प्रकट होत नाही आणि तो दुःखी होतो, हा याचा आशय आहे। तर शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी जेव्हा ईश्वरी शक्तीला अनुसरून चालतात, तेव्हा आनंद, ज्ञान, शक्ती, आरोग्य प्रकट होतं। गीतेमध्ये कृष्ण म्हणतो की हे पार्था, मी सर्व जीवांमध्ये जठराग्नीच्या रूपात सतत पेटत असतो आणि जर लोकांनी योग्य प्रकारे त्याचं संचलन केलं तर तो आनंदी आणि खुशाल राहू शकतो। जेव्हा काही रोग बाहेर पडायचे असतात तेव्हा आपल्याला विकार बाहेर येतात, मात्र आपण जर ते दाबून ठेवले तर ते अधिक वाईट प्रकारे त्यावर परिणाम होतात आणि मग गुंतागुंत निर्माण होते।